नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. आता वाजलेत 8:15 आणि मी आहे हिंद केसरी पेडगाव मैदानावरती. या ठिकाणी आजच्या पेडगाव मैदानामध्ये पहिली गाडी दाखल झाली आपल्या पेडगाव फाटीवरती. नमस्कार. नमस्कार. कुठलं नाव सांगा? शिल्लार. तुमचं गाव कुठलं? गाव शिल्लार. बैलांचे नाव काय काय? उमऱ्या हा. आणि तो बंटी. उंबऱ्या आणि बंटी. बरं, गाडी कशी ओपनला पळणार का आदतला? ओपनला. ओपनला. आदतला आदतला नाही, आदतला वेगळा बैल आहे. वेगळा बैल आहे. हा. बरं, ओपनला ही जोडी पळणार का? हीच जोडी बनणार आहे. घरचा साज. घरचा साज. मालकांचं संपूर्ण नाव काय? मिलिंद बलिराम शेडाईर, शिल्लार. शिलार. मग जिल्हा तालुका कुठला आहे तुम्हाला? तालुका आमचा कर्जत, जिल्हा रायगड. जिल्हा रायगड. हा. बरं, 2 दिवस अगोदरच आलाय, काय सांगा? हा, कारण की आराम भेटला पाहिजे ना. बैलांबरोबर लांबून रनिंग आहे. हा. काय इथले वैशिष्ट्य काय सांगाल आता तुमच्या बैलांची? थोडक्यात दोन्ही बैलांची कशी पळतात काय? हा बिनजोडला पळतो, तो पण बिनजोडलाच पळतो. बरं, कोणत्या खांदी पळतात? आतून पळतो, डावीने दोन्ही साईड आतून, आणि तो पब्लिकनी पळतो. पब्लिक मध्ये तू. हा. मग तुम्हाला घरची गाडी असल्यामुळे टेन्शन नाही. टेन्शन नाही. किती बिनजोड झालेत आतापर्यंत? काय आता याच्या काहीतरी झाले असते 150+ बिनजोड झाले. 150+. हा. आणि तो तो पण सोबतच हा, सोबतच. म्हणजे एका जोट्यात. हा, एका जोट्यात. बघा मित्रांनो, हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे घरची गाडी, कोणाला पायरा मागायला नको, काय नको, घरची गाडी तयार. गाडी झोपली, बिनजोड केली, 150च्या वर शर्यत जिंकलं त्या जोडीनं. काय नाव म्हणलं याचं? उमऱ्या. हा उंबरे. आणि तो बंटी. उंबरे आणि बंटी. बैल कर्जत वरून आलेत, रायगड जिल्हा. आज दिनांक 20, माफ करा, 19 तारीख. आज 19 झालीत का? तर नंदीनं आराम भेटला पाहिजे. आमचा प्रवास आहे. बैल एवढा शांत आहे. अंधारात बैल होता, आम्ही चालत आलो. मालकाच्या हे आवाज दिला. तुझं नाव काय? अनिकेत. अनिकेतनं आवाज दिला. बैल शांत उभा राहिला. जरा पलीकडचा मारतो बंट्या. उंबऱ्याचं नाही, उंबऱ्यानं काय करेल ना, फक्त आवाज आला की तो उठला, डारकाळी फुडली आणि उभं राहिला. म्हणजे हे प्रेम असतं मित्रांनो. आणि एवढे लांबून आलेत. दुसरी गोष्ट, आता कसं वाटतं इथे येऊन हिंद केसरी पेडगाव मैदानामध्ये? मस्त वाटतंय, मैदान पण चांगलं भरतं. आता वातावरण कसं आहे एकंदरीत आत्ताचं? फाटी वगैरे बघितलं पाटी तुम्ही? वगैरे चांगली. गॅलरी वगैरे आहे बसायला? सगळं कसं झालं लास्ट नियोजन? पर्यंत बॅरिगेट आहे, चांगले कमिटी. नियोजन. काय सांगाल आता मुंबई, म्हणजे तुम्ही आता मुंबईला वर्षभर पळत असता, फक्त मोठी मैदान असले, पेडगाव, पुसेगाव, कोरेगाव, वडकी असे मोठे मैदान असले, तुम्ही इकडे आता. हा, येतो. पण एकंदरीत काय सांगाल, यंदा भरपूर असं गरमीचं, म्हणजे अजून पाऊस नाही कुठंच, मुंबईला पाऊस नाही किंवा इकडे पण नाही, परंतु वातावरण काय सांगाल इकडे कसं वाटतं? जरा वातावरण मस्त आहे, थंड आहे एकदम. थोडं गारवा आहे का? टेन्शन नाही. हा. मित्रांनो, काय आहे म्हणजे मुंबईत आता मी पण राहिलेलं, सगळे मुंबईला राहिलेले आहेत, बरेच वर्ष काढले मुंबईत. मुंबईचं माहिती आहे गरमी कशी असते, परंतु खरोखर जरा वातावरण निसर्गाचं आता थोडक्यात, निसर्ग आता सध्या नाराज असेल, पाऊस कुठेच नाही, परंतु एक चांगली गोष्ट आहे की एवढी दिवसभर हवा आहे आणि वातावरण थंड आहे, त्यामुळं जरा बैलांनाही त्रास नाही. आणि इथं आल्यानंतर बरं, आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, खाया पाण्याची सोय कशी आहे? म्हणजे आणलंय घरून. आणलेलं आहे? आणलंय. नक्कीच. काय लागलं तर आम्हाला सांगा, हा, ठीक. आम्ही इथंच आहे. नंबर देतो तुम्हाला, तुमच्या नंबर असेल नसेल नंबर घ्या, काय अडचण आली फोन करा. तुम्ही आता इथं 3-4 दिवस आमच्या बशी आहे पाहुणे, त्यामुळे तुमची पूर्ण काय लागेल ती सोय घ्या, ती कधी केली जाईल तर टेन्शन घेऊ नका. लागेल ती म्हणजे जेवणा खाण्याची किंवा जनावरांची, बरं का, लागेल ती म्हणजे वेगळा अर्थ नाही, काय त्यांना अडचण आली तर 100% आम्ही आहे, पेडगाव कमिटी आम्ही, कॉल करा, तुमच्या या ठिकाणी काय अडचण असली ते कडे जाईल. दुसरी गोष्ट, आजचं कसं काय, आता जेवण वगैरे आहे का, काय तयारी करू? सुविधा केली का जेवणाची वगैरे? नक्कीच. मित्रांनो, पहिली गाडी मैदानात झाली, तुमचं स्वागत आहे. पेडगाव धन्यवाद. यात्रा कमिटी, ग्रामस्थ, बैलगाडी मालक, चालक, आमच्याकडून तुमच्या दोघांचं, बंट्याचं आणि उंबऱ्याचं स्वागत आहे. तुमच्या मालकांचं स्वागत. मालक कधी येणार आहेत? मालक गेले आणायला जेवण आणायला. मालक पण आलेत का? आले. मित्रांनो, मालक पण आलेत आणि मालक आता जेवण आणा गेलेत, हे महत्वाचं आहे. आज किती लोक आहेत तुम्ही? आता आम्ही 7 जण आहेत. 7 जण आले. 7 जण. बघा मित्रांनो, 7 जण आलेत, म्हणजे आपलं पूर्ण 3 दिवस घरची सगळे काम वगैरे व्यवस्थित करून इथं पेडगाव मैदानासाठी पळालेत. तर माझी तमाम बैलगाडी मालक, चालक, चाहते, तुमच्या उंबऱ्याचा, बंट्याचा जो मुंबईतला फॅन फॉलोईंग वर्ग आहे, सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि पहिली गाडी पेडगाव मैदानातली आली, बाळूमामा चरणी प्रार्थना की तुमच्या गाडीला हिंद केसरी पेडगावचं मैदान गुलाल लागावा, ही बाळूमामा चरणी, आई काळूबाई चरणी, जानूबाई चरणी, स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो. काय अडचण आल्यावर मला कॉल करा. तर धन्यवाद मित्रांनो, आपण व्हिडिओ पाहिलात, कसा वाटला व्हिडिओ, शुभेच्छा द्या कमेंटच्या माध्यमातून ह्यांना. आणि असंच उद्याही बैलगाडी मालक येतील, परवा येतील. सगळ्यांना माझ्याकडून, पेडगाव ग्रामस्थ असतील, यात्रा कमिटी, सगळे पंचक्रोशी
सर्वांच्याकडून या ठिकाणी बैलगाडी मालक चालक सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. सर्वांच्या डोळ्यातलं स्वप्न असतं हिंद केसरी पेडगाव मैदानात गुलाल मिळावा, परंतु 1000 गाड्या आहेत 1001 ओपनला, त्यापैकी आपल्या 10 गाड्याच म्हणजे फायनल राहणार आहेत आणि आदतसाठी 12 गाड्या फायनल असणार आहेत. कुणाचं नशीब असणार आहे हिंद केसरी पेडगाव मैदानाचा गुलाल. आता या ठिकाणी बंट्याचं डारकाळी फोडतोय, म्हणजे बंट्याचं तो पण ठरवून आला की मालकाच्या नावासाठी आपण आता पेडगाव मैदानाला पळायची घरची गाडी पळणार आहे. माझी यांनाही शुभेच्छा आणि जे बैलगाडी मालक येणार आहेत त्या सर्वांना शुभेच्छा. बाळोमा चरणी प्रार्थना. आपल्या एवढ्या मालकात आता कुणाला गुलाल भेटेल सांगू शकत नाही, तरी पण बाळोमा चरणी प्रार्थना ज्यांच्या नशिबात आहे त्यांना गुलाल मिळू द्या आणि सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं.